नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला पटकन जाणून घेऊया की आज म्हणजे 21 एप्रिल 2026 ला कापूस बाजारात काय घडलंय. आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी कसा होता, कुठल्या बाजारात भाव वधारले आणि कुठे ते स्थिर होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या या आढाव्यात मिळतील. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की महाराष्ट्राच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये आज कापसाला नक्की काय भाव मिळाला, कारण हेच आकडे आपल्याला आपला माल कुठे विकायचा याचा योग्य निर्णय घ्यायला मदत करतात. चला तर मग आपल्या विश्लेषणाची सुरुवात करूया विदर्भातल्या दोन महत्त्वाच्या बाजारपेठांपासून. पहिली आहे अमरावती आणि दुसरी भद्रावती. बघूया तिथे आज काय परिस्थिती होती. ओके, तर सगळ्यात आधी आपण अमरावती बाजार समितीकडे पाहूया. तुम्हाला माहितीच आहे, कापसासाठी हे एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. चला बघूया आजचे आकडे काय सांगतायत. अमरावतीत आज 55 क्विंटलची आवक झाली, जी खरं तर तशी कमीच आहे. दरांमध्ये फार मोठी तफावत नाहीये. किमान दर होता 8,200 रुपये, तर कमाल दर 8,400 रुपयांपर्यंत गेला. म्हणजे सर्वसाधारणपणे 8,300 रुपये दर मिळाला. बाजार बऱ्यापैकी स्थिर होता असं म्हणता येईल. ठीक आहे, हे झालं अमरावतीचं. आता आपण वळूया भद्रावतीकडे आणि बघूया तिथे काय वेगळं चित्र होता. भद्रावतीमध्ये आज आवक चांगली होती, साधारण 350 क्विंटलची. पण इथली एक गमतीशीर गोष्ट म्हणजे किमान, कमाल आणि सरासरी हे तिन्ही दर एकच होते, 5,875 रुपये. याचा अर्थ असा की आज तिथे विकला गेलेला सगळा कापूस एकाच भावाने विकला गेला. असं चित्र बाजारात तसं दुर्मिळच. चला आता येऊया दिवसाच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे. आज कोणत्या बाजार समितीनं शेतकऱ्यांना अक्षरशः मालामाल केलं? कुठे मिळाला आजचा सर्वाधिक दर? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पारशिवनी. हो, आजच्या दिवसाची स्टार बाजार समिती ठरली आहे पारशिवनी. आता पारशिवनीमध्ये इतका चांगला भाव का मिळाला, यामागे एक खास कारण आहे. इथे H4 या उत्तम प्रतीच्या कापसाची बंपर आवक झाली. तुम्हाला माहीतच आहे की या जातीच्या लांब धाग्यामुळे आणि चांगल्या क्वालिटीमुळे याला नेहमीच जास्त मागणी असते, आणि तेच आजच्या दरांमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसलं. पारशिवनीमध्ये आज तब्बल 850 क्विंटल कापसाची आवक झाली. किमान दर 7,600 रुपये होता, जो की चांगला आहे. पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते कमाल दराने, आणि तो होता तब्बल 8,500 रुपये प्रति क्विंटल. हो, बरोबर ऐकलत, 8,500 रुपये. हा आकडा आज फक्त पारशिवनीतलाच नाही, तर आजच्या दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्रातला सर्वाधिक दर ठरलाय. वाह, पारशिवनीच्या दरांनी तर बाजारात उत्साह आणलाय. पण थांबा, अजून काही महत्त्वाच्या बाजार समित्यांचा आढावा घ्यायचा बाकी आहे. चला बघूया वरोरा, शेगाव आणि मारेगावमध्ये काय घडलं. पुढचा थांब आहे वरोरा शेगाव. बघूया इथल्या दरांनी आज शेतकऱ्यांना किती दिलासा दिला. वरोरा शेगावमध्ये आज 121 क्विंटल लोकल जातीच्या कापसाची आवक झाली. येथे कमाल दर 7,000 रुपयांपर्यंत पोहोचला. आता बघा, पारशिवनीच्या H4च्या तुलनेत हा दर कमी आहे. यावरून कापसाच्या जातीनुसार दरांमध्ये किती मोठा फरक पडू शकतो हे स्पष्ट होतं. आणि आता आपल्या आजच्या आढाव्यातली शेवटची बाजारपेठ मारेगाव. बघूया इथले आजचे दर काय सांगतात. मारेगावमध्ये आवक चांगली होती, 314 क्विंटल. आणि इथे एक सकारात्मक गोष्ट म्हणजे किमान दरच 7,900 रुपये होता, जो अनेक बाजारांपेक्षा चांगला आहे. तर कमाल दर 8,300 रुपयांपर्यंत गेला, म्हणजे इथला बाजारही तेजीत होता. तर आपण अमरावतीपासून ते मारेगावपर्यंत वेगवेगळ्या बाजारांचे आकडे पाहिले. आता या सगळ्या माहितीचा नेमका अर्थ काय, शेतकऱ्यांसाठी यातून काय महत्त्वाचे मुद्दे समोर येतात ते थोडक्यात पाहूया. तर आजच्या दिवसाचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा निष्कर्ष हाच आहे की पारशिवनी बाजार समितीने दिलेला 8,500 रुपयांचा दर. यातून पुन्हा एकदा हेच सिद्ध झालंय की जर कापसाची प्रत चांगली असेल तर त्याला बाजारात उत्तम भाव मिळतोच. हा चार्ट बघा, सगळं चित्र एका नजरेत स्पष्ट होईल. पारशिवनी 8,500 रुपयांसह सगळ्यात पुढे आहे, पण अमरावती 8,400 आणि मारेगाव 8,300 रुपयांवर आहेत. म्हणजे तेही फार मागे नाहीत. याचा सरळ अर्थ आहे की चांगल्या प्रतीच्या कापसासाठी अनेक ठिकाणी स्पर्धा आहे आणि चांगला दर मिळतोय. ही सगळी माहिती बघितल्यावर आता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, आपल्या जवळच्या बाजारातले दर या मोठ्या बाजारपेठांच्या तुलनेत कसे आहेत. यावर थोडा विचार केला तर माल कुठे आणि केव्हा विकायचा याचा निर्णय घेणं नक्कीच सोपं जाईल. धन्यवाद.